तुम्हाला गाढवावर बसणारी कालरात्रीची कथा माहिती आहे का? प्राचीन काळात चंडमुंड आणि रक्तबीज या दैत्यांनी संपूर्ण विश्वात भय आणि अशांतीचं वातावरण निर्माण केलं. देवता असहाय्य होऊन आश्रयासाठी पार्वती देवीकडे गेले. तेव्हा पार्वती देवीतून एक भीषण अंधारमय पण अद्वितीय शक्तिरूप प्रकट झालं. ती म्हणजे माता कालरात्री. तिच्या हातात खड्ग आणि वज्र होते व इतर 2 हात भक्तांना अभय व वरदान देणारे होते. मातेनं चंडमुंडाचा संहार केला आणि त्यानंतर ती चामुंडा म्हणून प्रसिद्ध झाली. पण खरी भीषण लढाई होती रक्तबीजाशी, कारण त्याच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबातून नवा राक्षस जन्म घेत होता. तेव्हा मातेनं आपल्या दिव्य शक्तीने रक्ताचे प्रत्येक थेंब प्राशन केले आणि अखेर त्या दैत्याचा नाश करून संपूर्ण विश्वाला वाचवलं. म्हणूनच आपण नवरात्रीच्या 7व्या दिवशी माता कालरात्रीची आराधना करतो. या दिवशी देवीला केसरी रंगाची